जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि तेव्हापासूनच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये चालू झालेली आहे. दिनांक 16 जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ती उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे. याबाबत राजकीय पक्ष, पोलीस प्रशासन, पूर्ण वेगवेगळे नोडल ऑफिसर्स यांच्या सर्वांच्या बैठका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे वेगवेगळे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स लागलेले आहेत त्याची काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. कोणशीला वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची जे काही हस्ते उद्घाटन झालेले आहेत ते झाकलेले आहेत, जेणेकरून मतदारांवर प्रभाव पडणार नाही याची दक्षता निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने घेतलेली आहे. सर, ज्या वेळेला मतदान सक्तीचं होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल. त्या अनुषंगाने यापूर्वी सुद्धा तुम्ही जनजागृती मोहीम राबवलेली आहे. तर ह्या इलेक्शनमध्ये मतदानाचा म्हणजे वाढ होईल काय? सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे. कारण योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या लोकल बॉडीमध्ये गेले पाहिजे, ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं, मतदान करावं, याबाबत प्रशासनाकडून योग्य तो दक्षता घेण्यात येईल. दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारले जाईल. त्याच्यामध्ये रविवार सुट्टीचा दिवस वगळला जाईल. या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीचे नामनिर्देशन आहे. त्यामुळे नामनिर्देशन व शपथपत्राची विक्री उद्या 16 तारखेपासून याच ठिकाणी या कार्यालयातून होणार आहे. 21 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर 22ला छाननी होईल. निवडणूक त्याच्यामध्ये पात्र उमेदवारांची, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 27 तारखेपर्यंत त्या ठिकाणी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चिन्हांचं वाटप केलं जाईल. या आपलं तालुका क्रीडा संकुल खेड या ठिकाणावरून साहित्य वाटप असेल, त्या ठिकाणी साहित्य जमा करून देणे, स्ट्रॉंग रूम असेल, मतमोजणी आहे त्या ठिकाणी आपण करणार आहोत. या पूर्ण प्रक्रियेसाठी सर्व मतदान अधिकारी म्हणून आम्हाला 1850 ते 2000 मतदान अधिकारी यासाठी वेगवेगळ्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. फ्लाइंग स्क्वॉड असेल, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम असेल, VST, VVT अशा पद्धतीच्या सर्व टीम्स ॲक्टिव्ह केलेल्या आहेत, जेणेकरून कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा मतदारांवर प्रलोभन, दडपण अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता आम्ही घेत आहोत. धन्यवाद.